रवींद्र धंगेकरांनी पुण्यातील जैन बोर्डिंगला भेट दिली आहे। तर रवींद्र धंगेकर जैन मुनींची भेट घेतल्यानंतर आता पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याची माहिती समोर येते। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये धंगेकरांकडून मोहळांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेतनं ते नेमके काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर आपण पाहतोय आता थोड्या वेळापूर्वी धंगेकरांनी पुण्यातील जैन मुनींची भेट घेतलेली आहे। या भेटीच्या पार्श्वभूमीवर आता धंगेकर नेमकं काय बोलतात, आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे ते उपस्थित करतात का, तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार संदर्भात धंगेकरांनी आतापर्यंत मोहळांवर आरोप केलेले आहे। या आरोपांच्या पार्श्वभूमीवर खरं तर मोहळ सुद्धा त्यांना वारंवार प्रत्युत्तर देत आहेत। तर कालच मोहळांनी सुद्धा या जैन मुनींची भेट घेतली होती। जैन मुनींच्या भेटीनंतर आज धंगेकर आता इथे आलेले आहेत आणि या भेटीनंतर सुरू आहे। झालाय ना निकाल, तर उद्याच्या उद्या तुम्ही रद्द करा आणि जी काय जैन हॉस्टेल जी संस्था आहे त्या हॉस्टेलच्या नावाने त्या ठिकाणी तुम्ही ती जमीन करून टाका। एवढं सोपं आहे। झालं असं आहे की इलेक्शनच्या तोंडावर हिंदुत्वाच्या नावावर यांनी मतं मागितली आणि इथं 3000 कोटी समोर दिसल्यानंतर यांनी जमीन हडप केली आणि तिथं जे मंदिर आहे जैन मंदिर ते सुद्धा अतिक्रमण दाखवलं गेलं। म्हणजे उद्या जाऊन ते मंदिर आपल्याला तोडता येईल आणि मोठी उंच मजल्याची बिल्डिंग तिथं बांधून 3000 कोटी रुपये आपल्याला खाता येतील असा कुठेतरी मानस सत्तेतल्या काही लोकांचा होता असं आमचं ठाम मत आहे। जर पोलीस आयुक्तांवर किंवा नवी मुंबई पोलीस प्रशासनावरती सरकारचा दबाव असेल तर याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत। 100% असंही म्हणता येईल। आणि देवेंद्र फडणवीस साहेब पुरावा मागून पुरावा घेऊन सुद्धा जर काय ॲक्शन घेत नसतील तर मग आपण असं समजायचं का की कुठेतरी भाजपच्या नेत्यांचा सुद्धा या विषयामध्ये हात आहे। जर त्यांना स्पष्टपणे लोकांना सांगायचं असेल की आमचे भाजपचे कुठलाही नेता याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये, मग तुम्ही ॲक्शन घ्या ना। पोलीस विभाग काय एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर चालत नसतो, हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दावर चालतो। इथं जर आपण बघितलं सामान्य लोकांचा एखादा मुद्दा आला, पैशाचा मुद्दा आला तर पोलीस सरळ सांगतं आम्हाला तपास करावा लागेल, आम्हाला बघावं लागेल। पण एखाद्या विरोधकांवर कारवाई करायची असेल तर पुरावा नसेल तरी उचला, जेलमध्ये टाका, नंतरचं नंतर बघू। अशा प्रकारचा भेदभाव दुर्दैवाने या शासनाच्या माध्यमातून आज या महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि गरीब लोक मात्र तिथं न्याय मिळण्यासाठी संतोष देशमुखांपासून पार त्या महादेव मुंडेंपासून सगळे हगवणे प्रकरणापासून सगळेच ते न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी वाट